सर्वांचं स्वागत। आज आपण अशा एका व्यक्तीची मुलाखत घेणार आहोत की सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्म घेतलेले, ग्रामीण भागात अगदी PM श्री जिल्हा परिषद प्रशालेमध्ये शिक्षण घेतलेला एक तरुण आज अमेरिकेसारख्या युनोमध्ये सहाय्यक उपाध्यक्ष म्हणून काम करतोय आणि MGM औरंगाबाद येथे सामाजिक विभागाचं सोशल वर्करचं प्रकल्प समन्वयक म्हणून काम करतात। भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये आदिवासी पाड्यामध्ये काम करणारे, सोशल वर्क करणारे युवकांमध्ये एक उत्साह, उमेद आणि उन्नतीचा मार्ग, यशस्वी मार्ग दाखवणारे आज आपल्यामध्ये, आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र ज्यांचं नाव आहे सचिन सोमनाथजी चौधरी, आज आपल्या या चॅनलमध्ये आज उपलब्ध आहेत। आपण त्यांचं आपल्या चॅनलच्या वतीनं, सर्व प्रेक्षकांच्या वतीनं मी त्यांचं सहर्ष पुष्पगुच्छ देऊन स्वागत करू इच्छितो। त्यांना विनंती आहे की त्यांनी आपला सत्कार स्वीकारावा। थँक्यू। अतिशय सचिन सरांचा जो प्रवास आहे अतिशय प्रेरणादायी आणि सर्वांना आदर्श ठरणारा, मार्गदर्शक ठरणारा असा सचिन सरांचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत। सचिन सरांना मी एक प्रश्न विचारू इच्छितो। तुमचा जाफराबाद तालुक्यातील माहुरा ते UNNचा नेमका प्रवास कसा झाला? तुम्ही UN पर्यंत कसे पोहोचला? सर्वप्रथम राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूजचे मनपूर्वक आभार। तुम्ही मला या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली। आणि सुरुवातीलाच मी एक नमूद करू इच्छितो, तुम्ही जसं म्हणाले की युनोचं उपाध्यक्षपद हे माझ्याकडे नाही, पण युनोमधली एक संस्था जी युनोबरोबर काम करते त्याचं नाव आहे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ यूथ अमेरिका, याचं सहाय्यक उपाध्यक्षपद मी आता सध्या या पदावरती कार्यरत आहे, जी जगभरातल्या 193 राष्ट्रांमध्ये काम करते। मूळ प्रश्नाकडे येऊयात। माहुरा ते UNचा प्रवास हा खडतर आहे, उतार चढाव आहे आणि खूप साऱ्या अडचणी आहेत, ज्या अडचणी आज आपल्याला बघायला मिळतात, ज्या मी पण स्वतः फेस केल्या आहेत। त्याच्यामध्ये प्रामुख्याने गरिबी ही एक मोठी अडचण आपण म्हणू शकतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा जिल्हा परिषद प्रशाला माहुरा प्राथमिक आणि नंतर माध्यमिक शाळांमध्ये माझं शिक्षण पूर्ण झालं। त्यानंतर मी 11वी 12वी तालुक्याच्या ठिकाणी पूर्ण केलं आणि मग नंतर त्याच्या पुढे जात असताना संभाजीनगर येथे सरस्वती भवन कला वाणिज्य महाविद्यालय इथे मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं। या ग्रॅज्युएशन पूर्ण करत असताना NSS राष्ट्रीय सेवा योजनेबरोबरच जे वेगवेगळे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक वेगवेगळे कार्य ते मी एक अटेंडी म्हणून तिथे गेलो होतो 2018 साली। त्यानंतर बडोदा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं, त्या ठिकाणी मी एक विद्यार्थी म्हणून तिथे सहभाग नोंदवला आणि या सगळ्यांचा अनुभव, या सगळ्या गोष्टींचा अनुभव मला कामी आला आणि मी 2020 साली भारतातले 160 विद्यार्थ्यांपैकी मी एक होतो ज्याचं सिलेक्शन झालं अजिम प्रेमजी विश्वविद्यालय बँगलोर येथे। तिथे मी MA इन एज्युकेशन हे शिक्षण पूर्ण केलं। मग तिथे पूर्ण झाल्याच्या नंतर त्या 2 वर्षाच्या काळामध्ये मी 2 ठिकाणी रिसर्च केलं। एक म्हणजे कोरकू आदिवासी समुदाय आहे मेळघाटमध्ये, तिथे मी तिथली विद्यार्थी जी आहेत ते ड्रॉपआउट का होतात, शैक्षणिक गळती त्यांची का होते आहे याच्यावरती रिसर्च केलं। आणि त्यानंतर पुढची पायरी म्हणून मी ब्रह्मपुत्रा नदीवरील माजुली या बेटावरती जाऊन तिथे मिसिंग हा समुदाय चांगलं शिक्षण कसं मिळू शकतोय, काय काय गोष्टी आहेत ज्यांना त्याच्या कारणामुळे ते शिक्षण घेऊ शकतात याचा अभ्यास केला। आणि ह्या सगळ्यांचा अभ्यास करून मी नंतर 2022 साली जुलै महिन्यामध्ये बडवानी जिल्ह्यात आलो, जिथे मी जुलवानिया आणि पलसूट राजपूत या ब्लॉकमध्ये काम केलं। याचा फायदा मला असा झाला की मी पुढे एक फेलोशिपसाठी गेलो बिहारमध्ये। ती फेलोशिप पूर्ण न करता जे काही मला शिकता आलं ते शिकून समस्तीपूर या जिल्ह्यात काम करून परत आलो। मग पुणे आणि पालघरमध्ये काही काळ काम केलं आणि या सगळ्या 2017पासून सुरू झालेला प्रवास जेव्हा अमेरिकेमध्ये 2024मध्ये 18 सप्टेंबरला UNच्या मुख्यालयामध्ये मला भाषण करण्याची संधी मिळाली, तो तसा हा माहुरा ते UN मी एकदम अत्यल्प वेळेमध्ये तुम्हाला सांगतोय, पण याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत। वाचन आहे, लिखाण आहे, वेगवेगळ्या लोकांशी भेटगाठी आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय जमत नाही त्याचं ॲनालिसिस आहे, आपल्याला क्रिटिकल थिंकिंग आहे, त्यानंतर आपण वाचनामध्ये मागं पडतो तर मग ते वाचन चांगलं कसं करायला पाहिजे ते आहे, त्याच्या व्यतिरिक्त आपण अजून चांगलं काय करू शकतो याचं ॲनालिसिस आहे।
या सगळ्या गोष्टींचा फायदा मला त्यानंतर झाला आणि मग मी माहुरा ते UN हा एक प्रवास करू शकतो. शिक्षण घेत असताना तुम्हाला जीवनामध्ये कोणकोणत्या अडचणीला सामोरं जावं लागतं? सर्वप्रथम जी अडचण आहे ती आहे इंग्रजीची जी अडचण आहे ती मूळ अडचण आहे. मग 6वीपर्यंत इंग्रजी 5वी 6वीपर्यंत इंग्रजी न येणारा विद्यार्थी जेव्हा हळूहळू इंग्रजीवरती मात करायला लागतो किंवा इंग्रजी समजून घेऊन त्याच्यामध्ये काय बाबा इंग्रजी नेमके खूप काही वेगळी भाषा नाही आहे, एक सामान्य भाषा आहे, ती समजून घ्यायला ती अडचण मला येत होती सुरुवातीला. मग ती मी दूर केली. त्याच्या व्यतिरिक्त मला थोड्या आर्थिक अडचणी आल्या. मग त्या अडचणी समोर जाण्यासाठी मी कमवा आणि शिका याच्यामध्ये काम केलं 20 रुपये तासाने. त्याच्या व्यतिरिक्त मसाप जे मराठवाडा साहित्य परिषद आहे ते गठ्ठे उचलण्याचं काम केलं किंवा गठ्ठे बांधण्याचं काम केलं. त्याच्या व्यतिरिक्त हॉटेल आहे तिथे ॲज अ वर्कर म्हणून मी तिथे काम केलं आहे. कॅलेंडर विकलेत. त्यानंतर बरेचसे म्हणजे वेगवेगळ्या ज्या काही आपल्याला आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं त्या अडचणी मला शिक्षण घेत असताना आल्या. त्याच्या व्यतिरिक्त न्यूनगंड हा खूप मोठा होता की गावातून येतो आहे, गावातल्या गोष्टी आपल्याला खूप कमी प्रमाणात करायला मिळतात, तर त्या शहरामध्ये कशा होईल. मग त्यावरती मात करण्यासाठी मी बरेचसे प्रयत्न केले. मग त्यामध्ये उत्साहाने बोलणं असेल किंवा वर्गामध्ये आपल्या अडचणी ज्या आहेत त्या खुल्या मनाने सांगणं असेल. मग ह्या अडचणींवरती मी मात करत करत समोर जात गेलो. त्याच्या व्यतिरिक्त मला सगळ्यात मोठी अडचण जर जी आली असेल तर की बाहेरचे जे विद्यार्थी आहेत ते चांगलं शिकत आहेत, चांगलं मांडणी करत आहेत, मग आपल्याला का जमत नाही, आपण कशामध्ये कमी पडतोय, ही अडचण प्रामुख्याने मला दिसली. मग ती अडचणीला सामोरं जाण्यासाठी मी पुन्हा एकदा जे सांगतोय क्रिटिकल थिंकिंग केलं, ॲनालिसिस केलं, आपल्या मागासलेपणाची कारणं शोधली आणि ही कारणं शोधत असताना ह्या अडचणींना मला सामोरं जावं लागलं आणि त्यातून मी मार्ग काढला. खूप छान, अतिशय प्रेरणादायी असा आपला प्रवास एकंदरीत आपल्याला दिसून येतो. तुम्ही सर्व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरातली बाजूला सारून आपण यशाचं शिखर गाठतात. परंतु सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विकास, ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो आहे, शाश्वत विकास जर साध्य करायचा असेल, आपण सोशल फील्डमध्ये काम करताय, तर तुमच्या मते तो कसा होऊ शकेल? सर्वप्रथम आपल्याला गावकऱ्यांनी गावाचा विकास हा हातात घेतला पाहिजे. याचा अर्थ काय, 1973ची जी घटना दुरुस्ती आहे, डिसेंट्रलायझेशन आपण म्हणतो, सत्तेचं विकेंद्रीकरण, म्हणजे गावातली जी सत्ता आहे ती सरपंचाकडे आहे, गावकऱ्यांकडे आहे, ग्रामसभा आहे. मग त्या ग्रामसभेमध्ये आपण आपल्या ज्या ग्रामीण भागातल्या अडचणी आहेत त्या मांडण्यासाठी आपण एकत्रित जमलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक गावकऱ्याने संविधान हे नीट समजून घेणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबरच जेवढे घटनाकार आहेत वेगवेगळे, त्यांनी जी काही मांडणी आपल्याला त्याच्यामधनं केलेली आहे ती मांडणी आपल्याला समजून घेणं गरजेचे आहे की नेमका ग्रामीण विकास कसा होऊ शकतो. सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विकास करायचा असेल तर याची पूर्णची माहिती आहे ते आपल्याला भारतीय संविधानामध्ये दिसते. मग ते भारतीय संविधान कसं आहे, त्यातल्या कोणकोणते कलम आहे, त्यामध्ये कोणकोणते आपल्याला नियम आहेत, अटी आहेत, हे समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक गावामध्ये किमान ग्रंथालय असणं गरजेचं आहे. तिथली गावकरी, ज्या गावातील गावकरी वाचतात, लिहितात, समजून घेतात, काहीतरी प्रश्नांबद्दल बोलतात, तो गाव एकदम सधन होताना आपल्याला दिसतं. पुन्हा आपल्या गावाचा मॅप आपण तयार केला पाहिजे, रोड मॅप, की गावामध्ये कोणकोणते साधनं आहेत, ज्या साधनामधून आपल्याला उत्पन्न निर्माण होऊ शकतं, कोणकोणत्या अडचणी आहेत ज्या आपण एकत्रितपणे मांडल्या पाहिजे. याच्याबद्दल जे सस्टेनेबल डेव्हलपमेंटची 17 ध्येय आहे, या 17 ध्येयांची माहिती आपण समजून घेऊन कोणकोणत्या चांगले साधनं आपल्याकडे आहेत त्याचा वापर कसा करता येईल ते समजून घेऊन, त्यानंतर आपले जे हक्क आणि अधिकार आहेत त्याबद्दल चांगली मांडणी करून त्याबद्दल काय काय गावामध्ये विकास आणता येईल याचा एक एकत्रित विचार करून ही आपल्या आमदार, खासदार आणि पुढे जाऊन मंत्रिमंडळात जे केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार आहे त्यांच्यापर्यंत आपण कसं पोहोचू शकतो याचा एक व्यवस्थित रोडमॅप तयार करून आपण जर काम केलं तर नक्कीच शाश्वत विकास ध्येय आपण साध्य करू शकतो. आणि घाबरायचं नाही बिलकुल. सत्तेला आपण जेव्हा घाबरतो तेव्हा सत्ता ही आपल्याला नाचवते, हे आपण कायम लक्षात घेतलं पाहिजे. तर सत्ता ही आपल्यासाठी आहे, आपण सत्तेसाठी नाही आहोत. सत्तामध्ये जी काही मंडळी आज राजकारणामध्ये आहेत त्यांनी आपल्या विकासासाठी त्या ठिकाणी आपलं धोरण आखलेलं आहे. मग ते धोरण कसं आहे, काय आहे, त्यांना आपण कोणकोणत्या प्रश्नांद्वारे मांडणी करू शकतो, ही मांडणी आपल्याला करणं गरजेचं आहे. तेव्हाच आपला सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विकास होऊ शकतो. आणि तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला 16 घंटे लोड शेडिंग पण दिसू शकते,
तुमच्याकडे शेतकरी आत्महत्याही दिसू शकते, स्त्री भ्रूण हत्याही दिसू शकते, त्यानंतर पत्रकारावरती होणारे जवळपास हल्ले तुम्हाला दिसू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या अडचणी त्या आजही तुम्हाला ग्रामीण भागात दिसतात, त्या अडचणींना दूर करायचं असेल तर आपल्याला संविधान, कायदा आणि त्याचबरोबर ग्रामसभेचं महत्त्व समजून घेणं गरजेचं आहे. लोकसहभागाशिवाय विकास नाही हे आपण सांगितलेलं आहे आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी खऱ्या अर्थानं संविधान, कायदा हा महत्त्वाचा आहे. हे आपण करत असताना नेमकं भारताचा आधारस्तंभ शेती आणि युवा वर्ग आहे आणि आजचा युवा वर्ग आपल्याला सगळीकडे भरकटलेला दिसतोय, दिशाहीन दिसतो, दिशाहीन प्रवास दिसतो. तुम्ही आजच्या तरुण युवकांना काय संदेश द्या? लोकांनी आपल्या ज्या क्षमता आहे त्या क्षमता समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि उच्च शिक्षणाकडे वळणं गरजेचं आहे. माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही एक लक्षात घ्या, भारतीय सरकार जवळपास 80 लाखापर्यंत स्कॉलरशिप तुम्हाला देतं. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारसुद्धा स्कॉलरशिप देतं. ते कशासाठी? तर उच्च शिक्षणासाठी. तर उच्च शिक्षणाकडे वळणं गरजेचं आहे. ग्रॅज्युएशन पुरतं ज्या कॉलेजमध्ये साधी टॉयलेट नाही तिथे आपण अभ्यास करतो. मग आपल्यालाच कळायला पाहिजे की आपण कुठे शिकलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे, आपलं ॲनालिसिस आपण स्वतः केलं पाहिजे. युवकांनी आणि युवतींनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की येणाऱ्या काळात मला काय बनायचं आहे, त्याचा रोडमॅप काय आहे, माझ्यासमोर उपस्थित कोणकोणती साधनं आहेत आणि मी त्याचा उपयोग कसा करू शकतो, मी माझ्या क्षेत्रामध्ये पुढं जाण्यासाठी कोणकोणतं नेटवर्क यूज करू शकतो, त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. बघा, मराठवाड्यासाठी पुणे, मुंबई इथे खूप सारे हॉस्टेल्स आहेत, खूप सारे चांगले कॉलेजेस आहेत. आता बरेच जण फर्ग्युसन कॉलेजचं नाव माहीत नाही, तिथे जाऊ शकता. त्यानंतर सर परशुराम भाऊ आहे, त्यानंतर देवगिरी आहे, सरस्वती भुवन आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मुंबईमध्ये सेंट झेवियर्स कॉलेज आहे. त्याच्या व्यतिरिक्त जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आहे, उस्मानिया युनिव्हर्सिटी आहे, हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे, अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी आहे, टाटा इन्स्टिट्यूट सोशल सायन्स मुंबई आहे. इथे तुमच्या विकासासाठी असतात. मग ते मान्यवरांबरोबर तुम्हाला जर जाऊन समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. प्राथमिक माध्यमिक शिक्षणच आपलं असावं असा हा हट्ट जो आपण कायम धरत आलो आहे तो नसायला पाहिजे. चांगलं कॉलेज, चांगलं विद्यापीठ आणि चांगली माणसं जर तुम्ही जोडू शकलात आयुष्यामध्ये आणि चांगल्या पुस्तकांची सोबत जर तुम्हाला असेल तर मी इमानदारीने सांगतो, तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुम्हाला मरण नाही आणि तुमचा विकास हा कोणीही रोखू शकत नाही. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात हे खरं आहे. हे मी पिलं आहे, मी गुरगुरलो आहे, मी युनोमध्ये गुरगुरलो आहे. तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही सुद्धा ते करू शकता. तर युवा आणि वाचन करत करत अभ्यास करणं गरजेचं आहे. यानंतरचं आपलं नेमकं व्हिजन काय? माझं व्हिजन हेच आहे की माझ्या मराठवाड्यामध्ये शेतकरी आत्महत्येबरोबर ज्या बेसिक अडचणी आहेत या मी पदोपदी बघतो. मग याच्यासाठी दूर करण्यासाठी गव्हर्नमेंट आपापल्या पद्धतीने काम करतं, सामाजिक संस्था आपापल्या पद्धतीने काम करतं. पण मी स्वतः युवकांची एक फळी तयार करू शकतो का, किंवा जी ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांचा मला सपोर्ट मिळू शकतो का, याचं मी काम सध्या करतो आहे. आणि मला प्राध्यापक बनायचं आहे. प्राध्यापक यासाठी की कॉलेजमध्ये जाऊन ही पिढी घडवायला मला एक मदत मिळेल. त्याच्या व्यतिरिक्त मराठवाड्यामध्ये शिक्षण, आरोग्य, इन्फ्रास्ट्रक्चर बरोबरच पाणी आणि इथे विकास कसा नांदता येईल, विकास कसा होईल, यासाठी मला जे काही करता येईल एक भूमिपुत्र म्हणून मी ते करेन. धन्यवाद सर. खूप आपल्या आज आपण वेळ दिला. खऱ्या अर्थानं जाफराबाद तालुक्याचं भाग्य म्हणावं लागेल की भूमिपुत्राची मुलाखत घेण्याचा आज एक सौभाग्य आम्हाला लाभलं. तुम्ही युवकांना, शाळेतील विद्यार्थ्यांना अतिशय मार्गदर्शन चांगल्या पद्धतीनं केलं. त्यांच्यामध्ये एक उत्साह, उमेद आपण जागी केली. तुमची प्रेरणा घेऊन हे सुद्धा भविष्यामध्ये यशस्वी होणार आहे. परत एकदा आपले धन्यवाद. राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूजचे मनपूर्वक आभार. खास करून उदावंत सरांचे मनपूर्वक आभार. त्यांनी ही छान मुलाखत इथे घेतली आणि जेव्हा एक भूमिपुत्र दुसऱ्या भूमिपुत्राला भेटतो तो आनंद हा वेगळाच आहे आणि तो काही मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. खूप छान वाटतं जेव्हा आपल्यासारखीच मंडळी जी आपली मार्गदर्शक बनते आणि पुढे चालून लोकांसाठी काम करते. तर राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूजला आणि तुमच्या सर्व टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. आज या ठिकाणी वडीलसुद्धा आहेत, गुणगोव सर आहेत आणि उपस्थित सगळं शिक्षक मंडळ आहेत. यांच्यासमोर एक छान मुलाखत घेतली त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि खूप साऱ्या शुभेच्छा.